आदिवासी जनजाती सल्लागार समिती हे 2019 पासून आजपर्यंत त्याची मीटिंगच घेतली गेली नाही। म्हणजे जो आदिवासी समाजाचा घटक आहे आणि त्याला आजपर्यंत जर आमची समाजाचे जे आमदार निवडून आले आहे त्याचा जर एकही मीटिंग आजपर्यंत या 2-3 वर्षात होत नाही असेल मग आदिवासींचे विकास कामे होणार का? 5 वर्ष आदिवासी या 4-5 वर्षामध्ये जर आदिवासींवर जे निधी खर्च करण्यासाठी किंवा आदिवासींचे विविध योजना आहेत त्यांच्यावर कोणतेच जास्त नियोजन नाही। जेव्हा माझे तर हा प्रश्न आहे की मुख्यमंत्री साहेब 10 ते 20 वेळा दिल्लीला गेले पण आदिवासींसाठी एक दिवस मीटिंग घ्यायला टाइम नाही का? काय या महाराष्ट्रामध्ये भी मणिपूर सारखा विषय उद्भवत होईल आम्हाला तोपर्यंत हे मीटिंग होणार नाही का? हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। मागची बैठक 2019 मध्ये झाली होती। त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये 2 वर्ष कोरोनाचा काळ असल्यामुळे त्या वेळेला हे होऊ शकली नाही। त्याच्यानंतर 2022 मध्ये पुन्हा बैठक घेण्याचं ठरलं होतं पण काही कारणास्तव मागच्या सरकारनं ती घेतली नाही, ती रद्द करण्यात आली। आता त्याच्यामध्ये हे आमचं सरकार आल्यानंतर आम्ही जनजाती सल्लागार परिषद असते त्या परिषदेची पुनर्रचना आम्ही केलेली आहे। ती पुनर्रचना 5 जानेवारी 2023 ला झाली। त्याच्यानंतर आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना ऑगस्टच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये घेण्यासाठी विनंती केलेली आहे आणि त्याच्या अगोदर आपण सर्व आदिवासी आमदारांना आणि विविध विभागांना आपण पत्र दिलं आहे की विषय सुचवा जेणेकरून त्याच्यामध्ये त्या बैठकीमध्ये त्याच्यावर चर्चा करता येईल। त्यामुळे पुढच्या महिन्यामध्ये निश्चितपणाने बैठक होईल। तुम्हाला पत्र आले आमशाजी? त्यांना पत्र आलंच नाही, त्यांना मिळेल असं? एक मिनिट थांबा, त्यांना पत्र मिळेल असं? हा ते असतील त्या पत्त्यावरती द्या पत्र त्यांना। हा आपण एक मिनिट, हा मॅडम पत्र पाठवलेले आमदारांची नावं आहेत, नाव आहे ना आणि ते सदस्य पण आहेत, सदस्य आहेत ते? हा सदस्य पण आहेत। ठीक आहे, अधिवेशनातच पत्र त्यांना मिळेल अशी व्यवस्था करा। हो हो बोंबा मारायचे का? आम्हाला पत्र आला सांगता पण पत्र कुठे आला? पत्र नाही भेटला मला। आणि मीटिंग ताबडतोब घ्यायला पाहिजे। मुख्यमंत्री साहेब 10 वेळा शेतामध्ये व्हिजिट मारता मग आदिवासींच्या विषयासाठी वेळ नाही का? त्याला बोलू द्या ना तुम्ही, तो बोलतो बरोबर बोलतो। वेळ नाही का? आमची निधी दुसऱ्या खात्यावर वर्ग होऊन जाते मग आदिवासी वंचित अजून आमच्याकडे आदिवासी भागामध्ये विकास कामे कोणतेच नाही। सभापती महोदया, सन्मान्य सदस्यांना जर पत्र मिळालं नसेल तर मी पत्र द्यायची व्यवस्था करतो आणि त्यांनी हा विषय मांडलाय, हा विषय त्यांनी जनजाती सल्लागार समितीमध्ये ठेवला तर त्याच्यावर पण चर्चा केली जाईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।